अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली। लंके दादांना सोडून शरद पवारांसोबत आले हे स्पष्ट झालं। मात्र लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले ही घोषणा मुद्दाम टाळण्यात आली। यामागे नेमकी काय खेळी आहे पाहूया। अखेर अजित पवारांना सोडून निलेश लंके शरद पवारांसोबत आले। पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये लंके आले, पवारांना भेटलेही आणि विचारधारा व पक्ष एकच असल्याचे लंके म्हणाले। शरद पवार यांनी सुद्धा लंकेंचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली। फक्त फरक एवढाच आहे की आमदारकी संदर्भात कारवाई टाळण्यासाठी जाहीरपणे लंकेंच्या गळ्यात शरद पवार गटाचा दुपट्टा किंवा उपरणं टाकणं टाळण्यात आलं। साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला? ते लोकसभेच्या त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण आम्ही विचारधारा सोडली। विचारधारा आणि पक्ष एकच ना, साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना। लोकांच्यासाठी काम करतात त्यांनाच मी प्रोत्साहन देतो। आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो। पक्षाच्या कार्यालयात जे आले माझी खात्री आहे ते थोडं दुष्काळाचं संकट आहे, पाण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी कमी आहे आणि अशा वेळेला शिकायचे काम करणारा लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि ती गरज लंकेच्या माध्यमातून लागते। निलेश लंके अहमदनगरची लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि शरद पवार गटाकडून लंकेंचं तिकीट निश्चित मानलं जाते। त्यासाठी लंके पवारांना भेटले आणि जाहीरपणे पत्रकार परिषदही घेतली। मात्र पवारांना भेटण्याआधीच अजित पवारांनी लंकेंवर टीका करत लंकेंना मीच पक्षामध्ये आणलं, पण आता त्यांच्या डोक्यात खासदारकीची हवा गेली असं अजित पवार म्हणाले। निलेश लंके जाऊ शकत नाही, त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल। त्याच्यामुळं राजीनामा कुणालाही कुठेही जाता येतं। वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला। आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। कालच माझ्याकडे तो आला होता, त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। वास्तविक तसं नाहीये। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको। आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली आहे। कोरोना काळामधील काम आणि अनुभवांवर लंकेंनी पुस्तक लिहिलंय आणि त्याच पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते झालं। लंके आता अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्या सोबत आले हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही। शरद पवारांना एकाच दिवशी 3 नेते भेटले। निलेश लंके पवारांच्या विचारधारेवर चालणार हे त्यांनी स्पष्ट केलं। मनसेतून राजीनामा दिलेले वसंत मोरे हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला आले आणि नाशिकच्या दिंडोरीतील भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही नाशिकमध्ये शरद पवारांची भेट घेतली। दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटात आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी हरिश्चंद्र चव्हाणांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे। वसंत मोरेंना काल पुण्यातले काँग्रेसचे नेते मोहन जोशी भेटले। अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे सुद्धा भेटल्या। आता स्वतः वसंत मोरे आधी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना भेटले आणि त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। संधी मिळाल्यास मी पुण्यातून खासदार कसा होऊ शकतो ते पवारांना सांगितल्याचं वसंत मोरेंनी म्हटलं। मी त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीनुसार जर वसंत मोरे या ठिकाणी उमेदवार म्हणून आले तर मी सगळी परिस्थिती साहेबांना सांगितलेली, साहेबांना सगळं माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। पण मी जयंत पाटील साहेबांनी माझ्याकडनं काही गोष्टी लेखी त्या ठिकाणी मागितल्या होत्या, त्या मी साहेबांना देऊन आलो। काय नेमकं लेखी होतं, काय इच्छा या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि जर वसंत मोरे या ठिकाणी लोकसभेला उमेदवार आला तर कशा पद्धतीने मी खासदार होऊ शकतो हे मी त्या ठिकाणी सांगितलं साहेबांना।
राजकारणामध्ये बेरजेला महत्व आहे, त्यामुळे एकाच दिवशी 3 नेत्यांच्या भेटीपासून पवारांकडून बेरजेच्या राजकारणाची झलक स्पष्ट दिसते. अहमदनगरहून कुणाल जायकरसह योगेश बोरसे आणि अभिजित पोटे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.